तर अमेडिया कंपनीवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मागणी केलेली आहे। मुद्रांक शुल्क न भरणे, फसवणूक करणे अशी कलमं लावावीत अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। अमेडिया कंपनीवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे, ज्याच्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे सेक्शन्स त्यांच्यावर लागले पाहिजे। तर खरं तर त्यांना 10 पट रक्कम त्यांच्याकडनं दंडात्मक वसूल करता येते। मालमत्तेवर जप्ती सुद्धा कलेक्टर आणू शकतात, कारण 1 महिना झालेला आहे। याच्या पुढे कुठल्याही प्रकारचा वेळ न काढता ही तात्काळ कारवाई करणं अपेक्षित। तर वतनाची जमीन विकता येते का असा सवाल विचारण्यात येतोय। अंबादास दानवेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना हा सवाल केला। जमीन विकली तर मुद्रांक शुल्क माफ करता येतो का असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। महसूल मंत्री ना तुम्ही, महारत्नाची जमीन विकता येते का सांगावी? विकता येते, सरकारच्या ताब्यात जमीन विकता येते की सांगावी? विकली असेल तर त्याचा मुद्रांक माफ करता येतो का नाही तो सांगावा। तर एवढी मस्ती जर अशा कंपन्याला असेल आणि यांच्या नावावर तुमचे मुद्रांक शुल्क अधिकारी प्रॉपर्ट्या करून देतात सरकारच्या। तर शीतल तेजवानीच्या माहेरी 3.5 तास झाडाझडती घेण्यात आली। पिंपरी चिंचवडमधील माहेरच्या घरी पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतलेली आहे। पुणे पोलिसांच्या हाती काही लागलं की रिकाम्या हाती परतावं लागलं, हे आता पोलीस जे आहे ते सत्र न्यायालयामध्ये मांडणार आहेत। शीतलच्या आई, भाऊ आणि वहिनीकडून आता पोलिसांनी माहिती घेतलेली आहे। तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या घरी पुणे पोलिसांनी जवळपास 1 ते 1.5 तास झाडाझडती घेतली आहे। तेजवानीच्या कोरेगाव पार्कमधील घरातून काही कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। यावेळी तेजवानीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं बोलण्यास नकार दिलेला आहे। शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला परत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आणलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी शीतल तेजवानी ही आलेली आहे आणि काय नेमकं या झाडाझडतीत मिळालेलं आहे ते देखील। शीतल तेजवानी, आप क्या कुछ कहना चाहते हैं? आप पे जो आरोप लगाए गए शीतल तेजवानी, आपका क्या कहना है? जो आरोप आप पे लगाए गए, दो मिनट, अरे आप हिलाओ ना। क्या कुछ कहना है? आप पे जो आरोप लगाए गए उसका क्या कहना है? शीतल तेजवानी, आप क्या कहना है? या संपूर्ण जमीन गैरव्यवहार प्रकरणातली जी काही माहिती आहे ती आता गोळा करायची आहे आणि यामध्ये आणखी काही नावं समोर येतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तर तपोवनच्या मुद्द्यावरून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। विजय वडेट्टीवारांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर ही टीका केली आहे। पर्यावरणवादी बकरी ईदवेळी गप्प का असं वक्तव्य काल नितेश राणेंनी केलं होतं। यावरून वडेट्टीवारांनी नितेश राणेंवर निशाणा साधला। आता एका करंट्याचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं की तपोवनातील झाडं तोडण्यासाठी, तोडू नये म्हणून काही समाजसेवी संघटना आल्यानंतर त्यांनी त्याला बकरी ईदमध्येच कापणाऱ्या बकऱ्याचा संबंध दिला। अरे, झाडं हे पर्यावरणाचं रक्षण करतात, बकरे करत नाहीत। उद्या तिकडे तुम्ही बकऱ्याचा आणि याचा संबंध आणून कोण बकरा हे त्यांनी दाखवून दिलं, म्हणजे यातला बकरा कोण हे दाखवलं। अशी काही विचित्र माणसं त्यांनी पोसून त्यांनी त्याच्या पेरोलवर ठेवलीत की काय, मला असं वाटतं की काही मुद्दाम करून ठेवली की विषय डायव्हर्ट करायसाठी। तो देवा भाऊ आमच्या पाठीमागे कापून काढल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे हा याच्या बर्थडेचा केक असल्यासारखाच बोलतो तो। तुझ्या काय पुढे ठेवलाय, हा बर्थडेचा केक आहे, बर्थडे, मी केक कापल्याशिवाय राहणार नाही। अरे काय लोक आणून ठेवले तिथे, कशाच्या भरोशावर आणि कसला कारभार राज्याचा चालला।